कोरडे अशी या तिघांची नावं आहेत, पण एकाची ओळख अजूनही पटलेली नाहीये। आगीत चौथा, पाचवा आणि सहावा मजला जळून पूर्णपणे खाक झालाय। आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात आलंय, पण चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर काही ठिकाणी अजूनही छोट्या प्रमाणात आग धुमसते। मंत्रालयातील भिंतींचं तापमान अजूनही मोठ्या प्रमाणात असल्यानं 2 दिवस तरी कूलिंगचं काम चालणार असल्याचं फायर ब्रिगेडनं सांगितलंय। त्यामुळे मंत्रालयाची बिल्डिंग 7 दिवस आता बंद राहणार आहे। दरम्यान कामकाजासाठी सरकारच्या इतर बिल्डिंगमध्ये सोय करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। दरम्यान बिल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट सुरू झालंय। उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या मंत्रालय परिसरात उपस्थित आहेत। आणि या आगीमध्ये आता तिघांचा मृत्यू झालाय। यामध्ये तिघांची ओळख पटली आहे। यामध्ये महेश घुगळे जे बारामतीचे आहेत, उमेश पोतेकर हे सुद्धा बारामतीचे आहेत, तर अकोल्यामधले शिवाजी कोरडे यांचा मृत्यू झाल्याची बातमी मिळते। आणि मंत्रालयाला काल भीषण आग लागलेली होती। अजूनही आग थोड्याफार प्रमाणात धुमसते आणि आग पूर्णपणे आटोक्यात आली असली तरी काही ठिकाणी मात्र ही आग अजूनही थोडेफार असल्यामुळे आग विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आता अजूनही प्रयत्न होत आहेत। पूर्ण मंत्रालयामध्ये कूलिंग सिस्टीम आता 2 दिवस राबवण्यात येणार आहे। त्याचबरोबर जेवढं नुकसान झालंय त्या सामानाचं नुकसान भरून बघण्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिटिंगला आता सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळाने उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयात पोहोचतील आणि यावेळी अजित पवार सगळ्या भागाची पाहणी करणार आहेत।